जसं कळायला लागलं आहे तेव्हा कुठल्याही पेशंटच्या समोर माझा इंटरशी असं लिहिलेलं नाही की मला अशी जाणीव झालेली नाही की इकडे ब्लड होते आहे इकडे आपला जो भाग हे मला सातत्याने आहे. तरी पण हा कार्यक्रम मूर्तिमंत स्वरूपात घडावा असं अनेक वर्ष माझ्या मनात होतं. 2008 की 2009ला जेव्हा पहिल्यांदा 3 Idiot हा पिक्चर आला आणि पिक्चरच्या अगदी सुरुवातीलाच गाणं चालू होतं की बहती हवा सा था हो, ते गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे जे गाणं आहे हे आमिर खानसाठी लिहिलेलं नाही, हे रँचोसाठी लिहिलेलं. हे रांचो नावाचं पात्र काल्पनिकरित्या आपण या पिक्चरमध्ये बघणार आहोत. तर ते जसं आहे ते तसं आपण 20 वर्षापूर्वी प्रत्यक्षात अनुभव घेतो. त्यामुळे ते सगळं गाणं ऐकताना प्रत्यक्षाने मला असं जाणवत होतं की हे सगळं वर्णन अनिलचंच आहे. तोही त्याच पद्धतीने 5-6 वर्षाच्या चैतन्यमय आणि प्रेरक आणि चैतन्यमय सहवासानंतर जी काही नियतीची योजना असेल त्यानुसार तो इथून गोव्याला निघून गेला. ती जी काही वर्णन होती सगळी की भैती अवसात आहोत कहा गया असे ढूंढ, ती सगळं शब्द मला असं वाटत आलं की हे याच माणसाचं वर्णन. तेव्हापासून जितक्या स्टेजवर मी बोललो त्या सगळ्या स्टेजवरती त्याचं नाव घेताना किंवा मागच्या 2-3 वर्षामध्ये व्हॉट्सअप नावाचं माध्यम आल्यानंतर त्याच्याविषयी उल्लेख करताना लिहिताना नुसतं डॉक्टर पानसे किंवा वैद्य अनिल पानसे असं न लिहिता मी जाणीवपूर्वक थोडासा आगाऊपणा नाही, मूर्तिमंत आगाऊपणा आहेच आतमध्ये, उद्धटपणा थोडासा आहेच. तर त्यामुळे मी त्याचा उल्लेख करताना तो नेहमीच की आम्ही रँचो प्रत्यक्ष पाहिलेला आहे या अर्थी तो केला. पण हे माझ्या मनापुरतं झालं. हा माणूस काय आहे हे इथं कोणालाच माहिती नाही. ही आयुर्वेदाचं जे काही इथं एवढं सुदृढ असं वातावरण पुण्यात आहे त्या सगळ्याचा जो काही मुळातला पायातला दगड आहे, गंगोत्री आहे, तो माणूस कोणाला ज्ञातच नाही आहे. ह्याचं मला नेहमी सल असायचं. नंतरच्या वर्षांमध्ये अनिलपेक्षा ज्युनियर असलेल्या लोकांना हा पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार मिळाला असं ऐकायला लागलं. अरे म्हणतो ज्या व्यक्तीने शिकवलं त्याच्या परात्पर पिढ्यातल्या लोकांना मान सन्मान नाव कीर्ती प्रसिद्धी मिळते ना, हा कुठे गायब झाला. ते हे काय बरोबर नाही आहे. आपल्याला ज्या माणसाने इतकी प्रचंड क्षमता दिली, आपण कुणी नव्हतो, ते काय म्हणतात तसं जमीन से उठा के फलक पे रख दिया, अशा परिस्थितीत ज्याने आपल्याला आणलं तो कुठे गायब झाला. तर ते समोर आणायला पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे. म्हणून मी त्या पद्धतीने विचार करत गेलो. मग माझे जे त्यावेळेचे बॅचमेट आहेत, ज्युनियर आहेत, त्यांच्याशी मी हे मागच्या 2-3 वर्षापासून बोलत होतो की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. आणि मग हळूहळू ती संकल्पना मनात रुजत गेली ना. आज तो क्षण प्रत्यक्षात आला. तुम्ही सगळेजण त्याला साक्षी आहात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार आहे. आता बऱ्यापैकी माझ्या उत्सव मिळण्याच्या भावना कंट्रोल झालेल्या आहेत. आता आपण फॉर्मली बोलू. आता ह्या कार्यक्रमाचं जे कोण स्वरूप आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही संस्था काय करते, या संस्थेने पारितोषिक का दिलं, यांना का दिलं, अशा क्रमाने आपण जाऊ. तर हा कार्यक्रम ज्या संस्थेने
आयोजित केलेला आहे. त्या संस्थेचं नाव म्हेत्रे आयोग. तर असली कसली संस्था म्हेत्रे आयोग? तुमचा काय वेगळा आहे का त्या बक्षीश्वर बागभटांपेक्षा? तर असं काही नाही. मी आपलं प्रामाणिकपणे असं मान्य करतो की ज्याला जितका जेवढा जसा समजला तेवढा त्याचा स्वतःचा आहे. तर तेवढ्यापुरतं मला जेवढा समजला, जेवढा झेपला तेवढा मी जो काही प्रस्तुत करतो तेवढा आयोग म्हणजे म्हेत्रे आयोग. त्याच्यामध्ये अहंकार किंवा ब्रँड असं काही नाही. ही संस्था काय करते? तर ही संस्था 2 उद्योग करते. ते दोन्ही उद्योग तिथे लिहिलेले की वाक्सौष्ठवे, अर्थविज्ञान, प्रागल्भ्य. संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा PG एंट्रन्सचे क्लास चालवला असा उद्योग मी केला. तर ते क्लास चालवताना आपण MCQ शिकवतो या भावनेपेक्षा त्या 2 MCQच्या मध्ये या माणसांनी आपल्याला जे भरभरून ज्ञान दिलं ते आपल्याला त्या वळणावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरता येईल या भावनेनं मी शिकवतो. त्यातले किती सिलेक्ट झाले हा खरं तर त्यांच्या यशाचा, स्वतःच्या क्षमतेचा भाग आहे. पण त्या निमित्ताने मला यांनी जे काही माझ्यापर्यंत पोचवलं ते तितक्याच कळकळीने त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं व्यासपीठ मिळालं त्या क्लासच्या निमित्ताने. म्हणून तो एक भाग आहे की सुश्रुताने या पद्धतीने ते अध्ययन करावं असं सुश्रुत सूत्रस्थान 3च्या शेवटी लिहिलं की यतेत अध्ययनांतगा, ज्याला अभ्यास करायचा आहे शेवटपर्यंत त्यांनी वाक्सौष्ठवे, अर्थविज्ञाने, प्रागल्भ्ये या क्रमाने जा. म्हणजे चांगलं पाठांतर करावं, ते नीट समजून घ्यावं आणि ते सर्वार्थाने सगळ्या संदर्भाने समजून घेऊन तुमची जी बुद्धी आहे ती वृद्धिंगत करावी. अशा 3 स्टेप ह्या अकॅडमिक लेवलच्या आहेत. मग त्याच्या पुढचं जे आहे ते प्रत्यक्ष क्लिनिकमधलं तदअभ्यासे, सिद्ध आणि प्रत्यक्ष त्याचा वर्षानुवर्ष केलेला कर्मनिपुणता अशा ते 3 गोष्टी आहेत. तो काही ह्या हॉलच्या मधला भाग नव्हे, तो क्लिनिकमधला भाग. तर विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची जी प्रेरणा त्याच्याकडनं मिळाली ती या पद्धतीने वेगळ्या व्यासपीठावरती चालवत ठेवली. म्हणून ती संस्था विद्यार्थ्यांसाठी काम करते. कुठल्या विद्यार्थ्यांसाठी? की जे कॉलेज संपवून आता PGला चाललं अशा टर्नवरती मी गेली 16 वर्ष उभा ती हे अकॅडमिक एक काम करते. मग आता काही वर्षांनी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आलं, सॅच्युरेशन आलं. मग आता मागच्या वर्षीपासून आयुर्वेदातल्या विविध विषयांवरती व्याख्यानं देऊन ते व्याख्यानं फ्री ऐकण्यासाठी म्हणून इंटरनेटवरती अपलोड करणं असा एक उद्योग. गुरुकुलसारखे जे काही कार्यक्रम चालतात तिथं जाऊन आपल्याला जेवढं माहिती समजते तेवढं तिथं मांडणं हा 3रा उद्योग. असं अकॅडमीशी संबंधित, ज्ञानाशी संबंधित असं काम ही संस्था करते. दुसरं जे काम करते ते सगळ्यांनी करायचं असते तेच करते की ज्या अर्थी आम्ही वैद्य आहोत त्या अर्थी पेशंट तपासले पाहिजे. त्यामुळे ते फॉर हेल्दी आणि हॅपी लाईफ असं त्या क्लिनिकल कामाचं स्वरूप आहे. ती संस्था 3 ठिकाणी काम करते. ऑफकोर्स पुण्यामध्ये जे माझं माहेरघर आहे, सध्या मी जिथे राहतो त्या नाशिकमध्ये, आणि 1 ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये. अशा 3 ठिकाणी ही संस्था क्लिनिकल असं काम करते. या संस्थेमध्ये किती लोक आहेत? त्या संस्थेमध्ये 2च लोक आहेत. संस्था म्हणायला संस्था पण तसं नाही, त्या 2च लोक आहेत. एक आहे की तिच्या नावाने ही सगळी क्लिनिक चालतात, ती म्हणजे माझी पत्नी. आणि ती नॉन मेडिकल आहे आणि तिचा प्रत्यक्ष आयुर्वेदाच्या कामामध्ये काही सहभाग नसतो. तिथे थोडासा सहभाग या स्पर्धांच्यामध्ये आता मी नंतर सांगेन. तर 2च माणसं त्याच्यामध्ये की जिच्या नावाने क्लिनिक चालतात ती अवंती म्हेत्रे, आणि त्या संस्थेमध्ये कार्यवाह म्हणून सगळी कामं बघण्याचं काम जो माणूस करतो तो ऋषिकेश म्हेत्रे. अशा 2 व्यक्तींची संस्था आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ती 1 मॅन आर्मी आहे, 1 मॅन एंटरप्राइज. हे म्हेत्रे या संस्थेविषयी की ती क्लिनिकल आणि विद्यार्थ्यांसाठीची कामं करते. तो काही फार महत्त्वाचा भाग नाही. ज्या व्यक्तीला दिलं ते फार महत्त्वाचं. मग ह्या व्यक्तीला का दिलं? तर त्याची सार्वजनिक आणि वैयक्तिक काही कारणं आहेत. सार्वजनिक जी कारणं आहेत ती इथं जमलेल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. खरं तर मी असं म्हणायला पाहिजे की आदरणीय वैद्य श्री अनिल पानसे असं सारखं म्हणायला पाहिजे संबोधन करताना. पण असं न म्हणता मी एकेरीत उल्लेख करतो. त्याचं कारण असं की हा कार्यक्रम माझ्याशी खूप फॉर्मल आहे असं नाही, हा इन्फॉर्मल आहे. हे माझं घरचं काम आहे. कारण आपण आईला अहो आई म्हणून हाक मारत नाही, किंवा आपण भगवंताला अहो देवा असं म्हणत नाही. हिंदी माणसं रामजी हनुमानजी म्हणतात, आपण मराठी माणसं, कारण मराठी माणसं कसं देवाला अरे देवाचं म्हणतात, तसं मी त्याला अरे करतो. कारण तो माझ्या दृष्टीने त्वमेव माताची पिता त्वमेव त्वमेव दृष्टी सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रळ असं सगळं जे काही आहे त्या माणसं, तो माझ्या दृष्टीने भटजी आहे. त्याने माझं लग्न लावून दिलं वाघभटाशी पहिल्याच वर्षी, कारण तो भटजी आहे. तो माझ्या दृष्टीने गुरु आहे, तो माझ्या दृष्टीने सखा आहे. अनेक प्रकारची भक्ती असते, नवविधा भक्ती म्हणतात त्याला. त्यातली अर्जुनाची जी भक्ती आहे सखा भक्ती, त्या सखा भक्ती भावाने हा कार्यक्रम मी इथे आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार मी तुला हे एवढ्या रकमेचं पारितोषिक देतो असं त्यात नाही, ते त्याचंच आहे सगळं. म्हणून मी त्या संदर्भात एक सापडलेली पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊ.
तुझेच सारे तुला अर्पिता, हे सगळं तूच दिलेलं आहेस. तुझेच साले तुला अर्पिता, माझा मी लाजे. मला त्याबद्दल अरे मी तुला देतो असं म्हणताना लाज वाटतं. प्रेमभाव हा केवळ माझा, बाकी सर्व तुझे. हे सगळं तुझंच, माझं काही नाही. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, या भावनेने सगळं चाललं. कारण हे सगळं मिळवण्याची क्षमता ज्या माणसामुळे मिळाली तोच आहे. त्यामुळे हे नैवेद्य दाखवल्यासारखं आहे, बाकी काही नाही. तुझ्या गोड मानुनी घ्यावी स्वामी दासाची सेवा, हे सखाभक्ती भाव आहे. म्हणून गोड मानुनी घ्यावी स्वामी दासाची सेवा, तुझ्या कृपेविण अन्य कोणता नको मला मेवा. ती सगळी त्याचीच कृपा आहे. जे काही मी आज आहे, म्हणजे अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं, ही इज माय इंटेलेक्च्युअल फादर. 1988 पासूनचं जे आयुष्य आहे ते ज्या स्वरूपात साकाराला आलेलं आहे, चांगलं वाईट, काही लिमिटेशन्स आहेत, काही पोटेन्शियल्स आहेत, त्या सगळ्याचा करता करविता, घडविता, बोलविता सगळं तोच आहे. मला लोक ओरेटर म्हणून ओळखतात गेली काही वर्ष. पण 6 फेब्रुवारी 1989 पर्यंत मी स्टेजवर चढून 4 माणसांसमोर आयुष्यात कधीही बोललेलो नाही. 6 फेब्रुवारी 1989 संध्याकाळी 5 वाजता हा माणूस मला म्हणाला की मी तुझं नाव स्पर्धेमध्ये दिलं आहे उद्याच्या 7 फेब्रुवारीच्या. अष्टांगमध्ये दरवर्षी 7 फेब्रुवारीला स्पर्धा असते वक्तृत्वाची, यंदा पण आहे. तर ह्या विषयासाठी मी तुझं नाव दिलं आहे, उद्या सकाळी 9 वाजता स्पर्धा आहे, हा विषय तुला बोलायचा आहे असं मला हा संध्याकाळी 5 वाजता सांगतो. बरं, ते तयारी नसते करायची. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर टीका वाचायला जाते 1.5 तास. त्याच्यानंतर गाडगीळ सरांचं क्लिनिक रात्री 10:30 अटेंड करायचं. तिथून निंबाळकर तालमीतनं धायरीला सायकलवर जायचं आणि मग तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता भाषण करायचं. असं सगळा हा म्हणजे काय तर म्हणायचं डोक्यावर बसून काम करून घेणे अशातला हा प्रकार पहिल्यापासून आहे. मला 6 फेब्रुवारी संध्याकाळी 1989 5 वेळेला मला माहीत नव्हते की आपल्याला बोलता येतं. स्टेजच्या खाली उभं राहून शांतपणे ऐकणे एवढाच उद्योग मी आयुष्यभर केलेला होता. आणि 7 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता मी ज्या पद्धतीने बोललो, त्याच्यानंतर जे परीक्षक होते ते म्हणाले, साहेब तुम्ही इथं भाषण करण्यापेक्षा निवडणुकीत भाषण करायला यायचं. तेव्हापासून हे जे तोंड चालू आहे ते तसंच चालू आहे. पण त्या तोंडामागचा जो बोलविता धनी आहे तोच आहे. तो स्वतः मला म्हणाला की तो मुलूक मैदान तोफ असेल, पण त्या तोफीमध्ये जे तेज आहे, जे दारुगोळा आहे, तो सगळा त्यांनीच भरलेला आहे. ती सगळी त्या कृतज्ञतेची गोष्ट आहे. बरं, तेवढंच करून तो थांबला का? नाही. जसं त्यांनी त्या वक्तृत्वाची प्रेरणा दिली तसं हे असं शिकायचं असतं असं सांगितलं नाही. एखाद्या माणसाने तुम्हाला उचलून 25,000 दिले म्हणजे खूप केलं असं नाही, पण पैसा पुन्हा मिळवता येतो. पण एखाद्या माणसाने तुम्हाला वेळ दिला 5 मिनटं 10 मिनटं, आज तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ दिला, तर दिस मेनी मॅन आवर्स आर गिव्हन टू मी. केवढी मोठी माझ्यासाठी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर एखादा माणूस जेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी वेळ देतो तेव्हा तो त्याचं तेवढं आयुष्य तुम्हाला समर्पित करत असतो. मग एखाद दिवशी काहीतरी शंका निरसन केलं असं असेल तर ठीक आहे बाबा, ओके, सिनियर होता केलं असेल. असं नाही झालं. सलग 1.5 वर्ष रोज 1.5 तास कुठल्याही अपेक्षेविना, फीची अपेक्षा नाही, चहाची अपेक्षा नाही, अप्रिसिएशनची अपेक्षा नाही, असा हा माणूस रोज आम्हाला गाडगीळ सरांच्या दवाखान्यात टीका शिकवत असतो. संस्कृत येत नाही, व्याकरण आजही कळत नाही, अशा संस्कृत न कळणाऱ्या माणसांना हा माणूस रोज 1.5 तास सलग 1.5 वर्ष वाग्भटाची संस्कृत टीका शिकवायचं. मग त्यातनं त्या आतलं संस्कृत नावाची गोष्ट चालू. किंवा आम्ही कशावरही श्लोक तयार करण्याच्या परिस्थितीत झालो. आजही व्याकरण येत नाही, म्हणजे बोंबीलामन चायुक्तम सद्यस्मृती करम मत असे भन्नाट श्लोक आम्ही तयार केले की कच्चा बोंबील चहा दुडूर खाल्ला असता स्मृती पटकन वाढते. तर वाढेल का ती नाही वाढणार, पण श्लोकात सांगितलं की खरंच कुठं लिहिलं असेल. असे श्लोक तयार करण्या इतपत अचरटपणा आमच्यात होतो. पण तो सगळा जो कपॅसिटीचा भाग आहे तो येत नाही. म्हणजे अकॅडमिकली त्यांनी तयार केलं, वक्तृत्वाने तयार केलं, एवढं करून थांबला नाही. मग पुढच्या 2 वर्षानंतर जेव्हा त्यांनी 2 बॅचेस शिकवून झालं, आता म्हणे पुढच्या बॅचेसला तुम्ही शिकवा. म्हणजे मीच एकटा ग्रेट, मीच बोलणार, सगळा माईक माझ्याच हातात, असं कुठेही नाही. मीपणा नाही. जसं मी तुम्हाला शिकवलं तसं तुम्ही पुढच्यांना शिकवा. ह्या कार्यक्रमाचा उद्देश तेवढाच आहे की एखाद्या गुरुने शिष्यांना शिकवणं ही रुटीन गोष्ट आहे. ती शतकानुशतक भारतात चाललेली. तर नवीन काय आहे? ते कुलकर सर तिथे लेक्चर घेतच होते धर्मचैतन्याला, तिथे गाडगीळ सर शिकवतच होते, अनेक सिनियर होते तिथे जाऊन लोकांना शिकवतच होते. मग ह्यात नवीन का? ह्यात नवीन असं होतं की हा 2nd इयर असलेला माणूस 1st इयरच्या विद्यार्थ्यांना शिकवू पाहत होता. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना सक्षम बनवणे ह्याचा पाया घालण्याचं काम या माणसाने केलं. मग 2 वर्षानंतर आता पुढच्या ज्युनियर बॅचेसला तू टीका शिकव,
असुद्याने मिहीर हजरनवी सर इथं उभे आहेत. मिहीर हजरनवी सरांच्या बंगल्याच्या आवारात आज इथे इडन गार्डन नावाची बिल्डिंग आहे, तिथं पूर्वी त्यांचा बंगला होता आणि मोठं लॉन होतं. त्या लॉनवरती विद्यार्थ्यांना टीका शिकवण्याचा उद्योग मी त्या काळी केला. म्हणजे तू शिकवूही शकतोस हाही कॉन्फिडन्स त्या माणसाने. मी एवढं करून जमलं नाही की फक्त अकॅडमी झाली, शिकवणं झालं. तुम्हाला आता प्रत्यक्ष औषधं तयार करता आली पाहिजे. नाही काहीतरी 1.25 किलो च्यवनप्राश करू, 5 किलो शतवरी करू असलं नाही. जे करायचं ते एकदम छान. जे सिकंदरची जी वाक्य आहे त्या पद्धतीने तो जगलेला आहे की जो सब करते हे यारो हम तुम क्यों करते. असं वेगळ्या पद्धतीने त्याने काम केलं. सगळ्या वैद्यांकडे जाऊन तुम्हाला च्यवनप्राश किती पाहिजे असं विचारून घेतलं आणि पहिलाच प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता यावं म्हणून पहिलाच प्रयत्न 450 किलो च्यवनप्राश एकट्या माणसाने आमच्याकडनं करून घेतला. म्हणजे आयुर्वेदाची जेवढी अंग आहे त्या सगळ्या अंगांमध्ये आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे कुशल झाले पाहिजे यासाठी तो हेतू वाटतो. पण एवढं केल्यानंतर तुम्हाला जे येतं आहे त्याची परीक्षा व्हायला पाहिजे म्हणून मग पाठांतर स्पर्धा नावाची गोष्ट त्याने आहे. बरं एक स्पर्धा आयोजित केली आणि त्याला बक्षीस दिले असं नाही. स्पर्धा माला अख्खं वर्षभर या माणसांनी पाठांतर स्पर्धांची माला चालू केली. आज इथं 100 माणसं जमवताना मला तोंडाला फेस आला. पण त्या काळी आजपासून 27-28 वर्षापूर्वी अखंड वर्षभर पाठांतर स्पर्धेला 80 विद्यार्थी पार्टिसिपेट करत असत पुण्याच्या 5 कॉलेजेसमधून. म्हणजे काय त्या माणसाचं रीच असेल, काय त्या माणसाची तिथपर्यंत पोचण्याची ताकद असेल हेही त्याने केलं. बरं एवढं केल्यानंतर झालं की पुष्कळ असं नाही. आपण शिकतोय कशासाठी? पेशंट बरं करण्यासाठी. म्हणून मग OPD चालू केली की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना तपासायचं, त्यांना औषध द्यायची, त्यांना बरं वाटलं हा कॉन्फिडन्स द्यायचा, बरं का वाटलं नाही याची कारणमीमांसा करायची. म्हणून इथून चंदननगरला 27 किलोमीटर स्वतः त्याच्या काळाची त्यांची जी बजाजची पिट्टी होती त्याच्यावर मागे बसून चल आता तू तिथे जाऊन पेशंटला तपास, अशी त्या रुग्णांना तपासण्याच्या अनुभवाची सुद्धा व्यवस्था यानेच केली. पण नुसती चंदननगरला एक करून थांबेल असं नाही. मग ते दास्ताने म्हणून येते त्यांच्यावर अजून एक संस्था दुसरी, तिकडे निगडीला ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित करून तिथे अजून एक अशीच व्यवस्था. अशा अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी की अकॅडमीपासून तर औषधीकरणापर्यंत, रुग्ण तपासण्यापासून तर स्पर्धांपर्यंत हे सगळं केलं. आयुर्वेदात कधीही न घडलेली गोष्ट ती म्हणजे प्रश्नमंजुषा स्पर्धा की जी सोहन पाठकलीनंतर औरंगाबादमध्ये गेली, जवळपास 5-10 वर्ष चालवली. पण पहिली आयुर्वेद प्रश्नमंजुषा आयुर्वेदिक क्विज नावाची गोष्ट घेण्याची कल्पना त्याच्या डोक्यात नाही आणि ती त्यांनी राबवून यशस्वीरित्या राबवून दाखवली. म्हणजे कुठलीही गोष्ट अशी काहीतरी सगळेजण करतायत सरधोपटपणे तसं केलं नाही. जे जे केलं ते सगळ्यात चांगल्या पद्धतीने पहिल्या प्रथम पायोनियर इनोव्हेटिव्ह याच पद्धतीने त्यांनी कायमस्वरूपी केलं. असं हे सगळ्यांसाठी केलेलं का? माझ्यासाठी काय केलं तर मी काय म्हटलं की जसा मी आज उभा आहे या सगळ्याचं अख्खं श्रेय त्याला एकट्याला जातं. म्हणजे मला त्यांनी पाठांतराला प्रेरणा दिली, मला वक्तृत्वाला प्रेरणा दिली, ठीक आहे ओके, ते काय सगळ्यांसाठीच करत होतं. मला टीका शिकवण्यासाठी प्रेरणा दिली चांगली. पण जेव्हा अडचणी आल्या तेव्हा सुद्धा तोच उभा राहिला. जेव्हा जामनगरला माझं सिलेक्शन झालं तेव्हा मी ते टिळकमध्ये MD करत होतो. टिळकच्या ऑफिसमधनं आपण दिलेली कागदपत्र काढून घेणं ही भयंकर आवडतं. आणि ती कागदपत्र मिळाली नसती तर जामनगरची स्टायपेंडरी पोस्ट सोडून देणे याच्या पलीकडे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. पण त्याला ते कळलं की अरे अशा अडचणी आहे, माझ्या डोक्यातच नाही असं काय होऊ शकेल. असं 11,000 रुपये टिळकला फी भरायची, कुठून आणायची 11,000 रुपये आणि तिकडं स्टायपेंड आहे म्हणजे डबल नुकसान. इथं फी भरायची, तिथला स्टायपेंड जाणार. म्हणजे मला खूपच वाईट वाटायचं. आय वॉज हेल्पलेस, काहीच करू शकत नव्हतं. पण हे साहेब मला न कळवता आधी सरदेशमुख सरांना तिथं जाऊन माझी अशी परिस्थिती आहे, अशी कपॅसिटी असं सांगून माझी तिथे परिचय करून मग मला म्हणाले चल बैस. मग मला घेऊन सरदेशमुख सरांच्या पायावर घातलं की हा असा मुलगा तिथे आला, ह्याला सोडवायचं आहे. सरदेशमुख दुसऱ्या दिवशी 3 वाजता 3 वाजता आम्ही टिळकच्या ऑफिसमध्ये, टिळकच्या प्रिन्सिपलच्या समोर मी, सरदेशमुख सर आणि प्रिन्सिपल. 5व्या मिनिटाला सगळे कागदपत्र हातात आणि दुसऱ्या दिवशी मी जामनगरला. म्हणजे अडकलेल्या गोष्टींमधून सुद्धा सोडवून योग्य ठिकाणी तू जायचं आहेस याच्यासाठीची मदत त्याने केली. आज जे काही मी जामनगरचा आहे असं विरोध मिरवतो त्याच्या मागचं कारणही तोच आहे. पण हे अकॅडमिक ॲडमिशन झालं. प्रत्यक्ष पेपर लिहिताना 180 प्रश्न, कुठलेही 90 सोडवा, 3 तास वेळ, 3 तासात कुठलेही 90 सोडवा असं ऑप्शन. आणि 40व्या मिनिटाला मी पेपर लिहून बंद केला. आता आपल्याला काही येत नाही. 2 तास 20 मिनिटं शिल्लक येते, माझं पेन बंद.
आता कुठे येतं आपल्याला पुढचं काय. आणि मी 1 तासाने पेपर टाकून बाहेर आलो. ते तिथले परीक्षक जे होते ते मला म्हणाले, तुम्हाला अजून तुमचा हॉल सापडला नाही का कुठं बसायचं ते. मी म्हणलं नाही अहो, माझा पेपर झाला लिहून. मग त्यांना खूप माझी दया आली, एवढ्या लवकर पेपर टाकून. देन यू आर सिलेक्टेड, त्यांनी आपलं टोमणं. मी पण त्यांना थँक्यू सर. ही 29 जून 1995ची घटना. आणि 7 जुलैला रिझल्ट जेव्हा आला तेव्हा तो रिझल्ट असा होता की आय वॉज द फर्स्ट इन होल इंडिया. मला काय ते विश्वास बसेल ना की असं कसं होईल ना, आपण 40 मिनिटात पेपर टाकलाय, 180 प्रश्न होते, कुठले 90 सोडायचे होते, आणि आपण 40 मिनिटात काय दिवे लावणार होते. मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की 2 ते 10 असे जे माझ्या नंतरचे 9 लोक सिलेक्ट झालेत ते सगळे त्यांच्या युनिव्हर्सिटीचे टॉपर्स आहेत. आंध्र युनिव्हर्सिटी, कर्नाटक युनिव्हर्सिटी, केरळ युनिव्हर्सिटी. मी तर उभ्या आयुष्यात डिस्टिंक्शनही मिळवलेलं नाही. आम्ही कॉलेजमध्ये अष्टांग दिव्य कॉलेजात होतो. ते इथंच आम्हाला कोणी ओळखत होतं तर कोण ओळखणार. म्हणजे अशा दिव्य 9 लोकांच्या पुढे 1 नंबरला आमचं सिलेक्शन झालं. का झालं? कारण त्या 40 मिनिटामध्ये 180 पैकी 165 प्रश्न अटेम्प्ट केले होते. 165 पैकी 3 चुकले होते, म्हणजे 162 मार्क वजा 3 निगेटिव्ह मार्किंग. टोटल स्कोअर 159. पहिल्या याला मार्क लागत होते 90 आणि स्कोअर आला होता 159, असं मला त्या परीक्षकांनी नंतर सांगितलं. हे सगळ्याचं कारण काय? कारण प्रश्न वाचला की उत्तर आपोआप येत होतं आतून. त्याच्यामुळे येत होतं की अख्खा नोट वगैरे काढायची नाही, नोट काढायचीच नसते. अशी कागदावर नोट काढून कुठं अभ्यास करतात. ते घ्यायचं, पाठ करायचं आणि असं आतमध्ये टाकायचं सगळं. खोपडी में शब्द, चोपडी में कुछ नाही. अशा पद्धतीने त्यांनी केलं. म्हणून ती कपॅसिटी होती की तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर तयार आहे. मी तिथे सिलेक्ट होण्याचंही सगळं श्रेय एकट्या अनिलला झालं. मग तिथून आल्यानंतर अन्नाला लावण्याची गोष्ट आहे ना, स्टॅपेंड संपला 36 महिन्यानंतर, खायचं काय नंतर. मग ह्या साहेबांनी गाडगे सरांना सांगून सरदेशमुख सरांचं जे नवीन कॉलेज चालू झालं वाघोलीचं, तिथं पहिला लेक्चरर म्हणून जॉईन होणारा मी माणूस. संहिता विभागामध्ये पहिला लेक्चरर म्हणून मी जॉईन झालो. म्हणजे ऐरदात पाऊल टाकल्यापासून तर प्रत्यक्ष तुझा अर्निंग करता येईल इथपर्यंत प्रत्येक पावलोपावली तो उभा. अतिशय दुर्दैवाची गोष्ट की 1992 साली ॲक्सिडेंटमध्ये कोळकर सर गेले. त्याला कुठं व्हॉट्सअप होतं, फोन होते, मोबाईल होतं, काही नव्हतं. मला तर काहीच माहीत नाही. रात्री 10:30ला घनश्याम मर्दा आणि आमच्या दाहेरीच्या घरी. आज दाहेरी खूप लोकांना हॉट वाटते, एकदम चार्मिंग डेस्टिनेशन. त्याला एकदम असं फंड्या मिळाला होता. तिथपर्यंत ते 2 जण माझ्या घरी. म्हणून रात्री एवढ्या का आलात? चल म्हणे जरा काम आहे. मर्दा आणि पानसेच्या मध्ये मी बसलो आणि हे लोक मला वैकुंठात घेऊन आले. म्हणजे शेवटचं दर्शन तुझं सरांचं व्हायला पाहिजे. म्हणजे किती गोष्टींची काळजी घ्यायची सगळ्या. जसं काही आपण ह्याला जन्म दिला इतक्या पद्धतीने आयुर्वेदातल्या सगळ्या गोष्टींची काळजी माझी वैयक्तिक त्यानेच घेतली. त्यामुळे म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा जसा सगळ्यांसाठी त्याने केलेल्या कामाची कृतज्ञता, तशी माझ्या वैयक्तिक आयुष्याची जी काही सगळी आजची जडणघडण आहे त्या सगळ्याचा घडविता, करविता, बोलविता तो एकटाच आहे. या एवढ्याच भावनेने मी हे सगळं इथं केलं. पण त्याने एकट्याने केलं असेल तर ठीक आहे, त्याचं सगळं कुटुंबही तसंच. हे शनिवारला जिथे अनिल पानसे राहायचे त्या घरामध्ये उभं राहायला जागा नाही. अशा घरामध्ये हे साहेब 7,000 श्लोक पाठ करून बसलेले होते. म्हणजे आम्ही अगदी टिळक रोड ओलांडून चहाच्या दुकानात जातो. एक कार अशी पटकन जवळनं पास झाली आणि 2 पावलं मागे सरकलो. तर हा म्हणाला बरं झालं मागे सरकलो. मग काय करणार, कार आल्या तर काय पुढे जाणार का? नॉर्मल गोष्ट आहे. तर कार आले मागे सरकला. पण त्याच्या पुढचं वाक्य होतं बरं झालं मागे सरकलो, 7,000 श्लोक वाचले. म्हणजे 3rd इयरला या माणसाचे 7,000 श्लोक पाठ होते. मग त्याच्या प्रेरणेने त्याचे 7,000 येतं आपण किमान 700 करावेत म्हणून सूत्रस्थान पाठ करण्याचा संकल्प सोडून तो पूर्ण केला. म्हणजे समोरच्याकडनं आपल्यासारखंच काम घडावं ही भावना त्याच्यामध्ये. मग ते वाचता आलं पाहिजे. पैसे कुठे आहेत आपल्याकडं पुस्तके विकत घ्यायला? नाहीत ना. मग 129 रुपयामध्ये 3 ग्रंथ मिळतात अशी माहिती काढून ती पुस्तकं आपल्या सगळ्यांना मिळतील त्याची व्यवस्था सुद्धा त्यांनीच केली. काही वर्षांनी गंगाधर सवलतीत मिळतोय असं कळल्यानंतर स्वतःचे वडील दिल्लीला पाठवून त्यांना तुम्ही ते सगळे 5-5 पुस्तकांचे सेट आमच्या सगळ्यांसाठी घेऊन या. काय गरज आहे ना. आज इथं थँक्यू म्हणायला सुद्धा लोकांना कसं थँक्यू म्हणायचं.
इथं आपल्या वडिलांकरवी सुद्धा या सगळ्या त्याच्या जवळचे जे आयुर्वेद पुणे नावाची संस्था ज्यांनी स्थापन केली त्या विद्यार्थ्यांचा लाभ व्हावा म्हणून त्या सवलतीचा इथपर्यंत लाभ मिळेल असं स्वतःच्या वडिलांना त्रास देऊन त्यांना ती सगळी पुस्तकं रेल्वेत घालून घेऊन यायला हवी. आणि हे सगळं कुठेही सांगायचं नाही तर कुठल्या तरी हॉलमध्ये एक लेक्चर दिले की लोक व्हॉट्सअपवरती 50 फोटो टाकतात. मागच्या 25 वर्षामध्ये मी अमुक आहे असं त्यांनी कधी आणि कुठेही सांगितलं नाही. कळणार कसं लोकांना की त्याच्यामध्ये काय तेज आहे, काय कॅपॅसिटी आहे. आम्हाला जे लोक म्हणतात की तुम्ही वक्ते आहात, तुम्ही अरे कसले वक्ते, आम्ही कसेच काय. आम्हाला घडवणारा जो माणूस होतो किती यशस्वी हे कधी कळायचं, ते कळायला पाहिजे केव्हा तरी. म्हणून माझा खटाटोप चालला. खरं तर हे कोणतरी दुसऱ्या संस्थेने करायला पाहिजे, कुठल्या तरी मोठ्या संस्थेने करायला पाहिजे, पण नाही करत आहेत तर सुरुवात मी करतो एवढी त्याच्या मागची भावना आहे. मी मोठी संस्था नाही, उलट त्यांनी ह्या पुरस्काराला स्वीकारतो असं म्हटल्यामुळं मला कुठतरी थोडंसं रेकग्नेशन येईल, मला कुठतरी थोडीशी ओळख निर्माण होईल, एवढीच त्यातली भावना आहे. तर ही त्याच्या मागची कारण. आता याच्यानंतर 2 पवित्र गोष्टी करू आणि मग जो सन्मान पुरस्कार आहे तो त्यांना समर्पित करू, त्या सन्मानपत्राचं वाचन करू आणि मग जो विषयाचा आजचा भाग आहे तो आपण पुढे करू. तर सरांच्या घरातले जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी सरांचं औक्षण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याच्यासाठीची व्यवस्था इथे केलेली आहे. तर आई, दीपाली वहिनी या. अश्विनी, मानसी, इकडनं पाणी घालायला पाहिजे ना. नको पाणी नको थोडंसं घातलंय ना. नाही परत बारीक
औक्षणाच्या या पवित्र विधीनंतर 2 मुख्य या कार्यक्रमाचे जे भाग आहेत ते पूर्ण करू आणि मग आपण विषयाचं जे व्याख्यान आहे त्याच्याकडे जाऊ. जसं 3 इडियटमधलं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटायचं की हे गाणं जे आहे ते अनिलसाठी आहे. तसं गुरुपादुकाष्टक ऐकलं वाचलं की मला असं वाटायचं की या गुरुपादुकाष्टकात जेवढं लिहिलं आहे त्यातल्या बऱ्याचशा ओळी ह्या त्याच्यासाठीच लिहिलेल्या आहे. म्हणून हा स्मृतिचिन्ह त्याच्या हातात समर्पित करण्याआधी गुरुपादुकाष्टक अशा ज्या 8 ओव्या आहेत त्या मी वाचतो, ही त्याची वंदना आहे असं समजून, आणि मग आपण तो पुरस्कार त्यांच्या हातात देऊ. गुरुपादुकाष्टक. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभाग गेला. आमच्या मनामध्ये जो काही अज्ञान भाग होता तो त्याने घालवला. साक्षात परमात्मा मज भेट गेला. आमच्या परमात्मा म्हणजे वाग्भट. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला सिलेबसला अष्टांग संग्रह होता आणि हा माणूस आम्हाला अष्टांग हृदय शिकवत होता. आम्हाला असं एकदाही वाटलं नाही की विचार असं सिलेबसला अष्टांग संग्रह आहे आणि तुम्ही असं अष्टांगमध्ये का शिकवता आम्हाला आउट ऑफ सिलेबस, असं आमच्या डोक्यात आलं नाही. ज्या अर्थी तो शिकवतोय त्या अर्थी ते कल्याणाचंच आहे. या भक्तिभावाने ते काम केलेलं आहे. आणि माझं वैयक्तिक अनुभव किंवा मत इतक्या वर्षानंतरचं असं आहे की बुद्धीने जितक्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी ह्या भावनेने होतात. ते सगळं जग जे आहे ते IQ-वरती नाही चालतं, इंटेलिजंट क्वेश्चनवर नाही चालत, ती EQ-वरती चालतं, इमोशनल क्वेश्चनवरती चालतं. आणि त्या इमोशन्सला हात घालण्याची, त्यांना योग्य दिशा देण्याची क्षमता त्याच्यामध्ये पूर्णपणे होती. म्हणून मनोदरीचा जडभाग गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला. आमच्या दृष्टीने परमात्मा म्हणजे वाग्भट आणि माझ्या वाग्भट म्हणजे तोच. कारण ते वाग्भट कसा वाचायचा, वाग्भट म्हणजे काय, इतकं त्या माणसाकडे सगळं बारीक नॉलेज होतं